रोहित शर्मानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये दणदणीत शतक झळकावल्याचं आपण बघू शकतोय। 105 बॉलमध्ये त्यानं हे शतक ठोकलेलं आहे। रोहित शर्माच्या फॅन्ससाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी, कारण त्यानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत असं शतक झळकावलेलं आहे। आजचा जो सामना सुरू आहे त्यामध्ये हे शतक त्यानं झळकावलं। 105 बॉलमध्ये त्यानं हे शतक झळकावलंय। बातमी क्रीडा विश्वातून महत्त्वाची, रोहित शर्मानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये हे शतक केलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धेश सध्या आपल्यासोबत आहेत। सिद्धेश, रोहित शर्माचे हे महत्त्वाचं शतक आहे। सिडनी वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 337 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 29 षटकामध्ये एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 172 धावा केल्या आहेत आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली आता सध्या क्रीजवर आहेत। दोघांनीही शतकीय भागीदारी केली आहे। रोहित शर्माने त्याचं शतक केलं आहे आणि विराट कोहलीने सुद्धा त्याचं 75वं एकदिवसीय अर्धशतक त्याने या ठिकाणी केलेलं आहे। त्याच ठिकाणी कर्णधार शुभमन गिल असेल, त्यांनी 24 धावा करून तो बाद झाला आणि त्या ठिकाणी जेस हेझलवूडने एका बॉलवर विकेटकीपर ॲलेक्स कॅरीवर झेलबाद केला आणि पुढच्या चेंडूवरही कोहलीने एक धाव करून आपले खाते उघडले होते। आणि त्यानंतर रोहित शर्माने आपण शतक केल्याचं पाहिलं आणि एका अर्थी फॅन्सचं म्हणणं आहे की आगरकर असेल किंवा गंभीर असेल, त्यांना हे एक चोख प्रत्युत्तर या ठिकाणी रोहित शर्माने दिलेलं आहे। नक्कीच, खरं तर सिद्धेश, रोहित शर्मांच्या फॅन्ससाठी आजचा दिवस आनंदाचा म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।